नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आद्यकृषकः पृथुवैन्यम. प्रथमः पाठः. पहिला पाठ जो आहे आद्यकृषकः पृथुवैन्यः. आद्यकृषकः म्हणजे सर्वात पहिला, आद्य म्हणजे पहिला, कृषकः म्हणजे शेतकरी आणि पृथुवैन्य म्हणजे पृथुवैन्य नावाचा राजा. तर आद्यकृषकः पृथुवैन्य म्हणजे सगळ्यात पहिला जो शेतकरी होता तो होता पृथुवैन्य नावाचा राजा. पृथुवैन्य थोडं याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघूया आपण. याला म्हणतात प्रस्तावना, जी लिहायची असते ती प्रस्तावना. दिलेलं आहे ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ही कथा जी आहे ही ऋग्वेदातून घेतलेली आहे. वेन भूपतेः पुत्रः वैन्यः एव पृथुवैन्य इति नाम्ना ज्ञातः. वेन भूपते, वेन नावाचा राजा होता. भूपते म्हणजेच राजा. वेन भूपते, वेन नावाचा राजा होता. त्याचा हा पुत्र म्हणजे मुलगा, वैन्य त्याचं नाव होतं. एव पृथुवैन्य, तसंच त्याला पृथुवैन्यसुद्धा ह्या नावाने ओळखल्या जायचं. सह प्रजाहित दक्षः आदर्शः सम्राट इति स्मृतः. तो एक प्रजाहित दक्ष म्हणजेच प्रजेचे, सह म्हणजे तो, प्रजाहित दक्ष म्हणजेच प्रजेचे हित साधण्यामध्ये सदैव दक्ष असणारा म्हणजेच तत्पर असणारा, तयार असणारा, आदर्श आयडियल असा सम्राट होता, असा राजा तो होता. भारत देशे पृथुना एव कृषी कार्य प्रारब्धम. भारत देशामध्ये पृथुराजाने कृषी कार्याला सुरुवात केली. संशोधन केलं. विकासम, तसंच विकाससुद्धा केला. नितम च, आणि विकासाकडे त्याला नेलं म्हणजेच त्याची प्रगती केली देशाची. एव कृषिविद्यायाः जनकः इति मतः. तो तसेच विद्येचा सुद्धा जनक होता असं मत आहे. तो कृषीविद्येमध्ये सुद्धा जनक होता म्हणजेच त्याला कृषीच्या विषयी म्हणजे शेतीविषयी खूप ज्ञान होतं असं म्हटल्या जाते, असं मत आहे. अतएव स प्रथमः कृषकः. म्हणूनच तो पहिला कृषक म्हणजेच पहिला शेतकरी ह्या जगामध्ये, ह्या देशामध्ये मानला जातो. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधे. धरित्र्याः पृथिवी म्हणजेच धरतीवर, पृथ्वी म्हणजेच पृथ्वी हे जे नाव आहे ते पृथ्वीच्या कार्यामुळे, त्या पृथ्वीराजाच्या कार्यामुळेच मानले जाते. त्याचं एक स्मारक तिथे मानलं गेलेलं आहे. आता बघूया, लेसनला सुरुवात होते. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. भूपालः म्हणजेच राजा पृथुवैन्य नावाचा धराया या धरतीवर प्रथम अभिषिक्त, पहिला अभिषिक्त म्हणजेच पहिला अभिषेक केलेला, अभिषिक्त म्हणजेच अभिषेक झालेला सम्राट होता. ह्या देशामध्ये, ह्या राज्यावर, या धर्तीवर एक पृथुवैन्य नावाचा राजा होता. त्याचा पहिल्यांदा अभिषेक झालेला असा तो सम्राट होता. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी असेल. प्रयाग क्षेत्र ही पृथुराजाची राजधानी होती. प्रयाग क्षेत्रामध्ये पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुती गातुम उत्सुकाः. राज्याभिषेक ज्यावेळी त्याचा राज्याभिषेक समय म्हणजेच राज्याभिषेक झाला त्यावेळी ते जे चारणा होते म्हणजेच जे गायक होते, गायकवृंद जे होते, ते गायकवृंद पृथुराजाची स्तुती गातुम उत्सुका, स्तुती करू इच्छित होते. गातुम गाण्याच्या रूपात स्तुती करू इच्छित होते. उत्सुक होते. गातुम प्लस उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत तिष्ठन्तु चारणाः. तेव्हा पृथुराजाने, तदा म्हणजे तेव्हा, पृथुराजाने आज्ञा दिली. तिष्ठन्तु चारणाः, थांबा चारणा हो म्हणजेच थांबा गायको हो. यावत मम सद्गुणः न प्रकटी भवन्ति. यावत मम सद्गुणः, जोपर्यंत माझे सद्गुण प्रकटी भवन्ति, मम म्हणजे माझे, सद्गुण चांगले गुण प्रकट करू नका. प्रकटी भवन्ति न प्रकटी भवन्ति, माझे चांगले गुण प्रकट करू नका, सांगू नका. तावत अहम न स्तोतव्यम, मी
माझी स्तुती करू नका, तेव्हा माझी स्तुती करू नका. स्तवनं तु ईश्वरस्य भवेत्. स्तवनं स्तुती, तू ईश्वरस्यैव भवेत्. स्तुती ही फक्त ईश्वराचीच करायची असते, ईश्वराचीच व्हावी, माझी नाही. स्तुती गायकाः पृथुर्नृपस्य एतादृशी निस्पृहता ज्ञात्वा प्रसन्ना अभवन्. स्तुती गायक जे गाणारी लोक होते, ते स्तुती गायक वृंद जे होते ते पृथुवैन्याची एतादृशी, पृथुवैन्याची निस्पृहता, पृथुवैन्याचा हा प्रामाणिकपणा, निस्पृहता म्हणजे प्रामाणिकपणा पाहून, ज्ञात्वा जाणून, ज्ञात्वात्वान्तव्ये ज्ञात्वा जाणून, प्रसन्न हा अभवन प्रसन्न झाले, अतिशय प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्यभ्रमणम् अकरोत्. स्वराज्यभ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. एकदा पृथुराजः स्वराज्यभ्रमणम् अकरोत्. एकदा पृथुराजा स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण अकरोत, फिरत होता. अकरोत फिरत होता, लंगलकार अकरोत. भ्रमण समये तेन दृष्टं यत् प्रजा अतीव कृशाः अशक्ताः च. भ्रमण समय फिरण्याच्या वेळी तेन दृष्टं त्याने पाहिलं की यत् प्रजा ही जी प्रजा आहे ही अतीव कृशः अशक्ताः च, अतिशय कृश झालेली आहे म्हणजेच दुर्बळ झालेली आहे, अशक्त झालेली आहे म्हणजेच कमजोर झालेली आहे. अशक्ताः प्लस च, शचा विसर्ग, अशक्ता संधी विग्रह, अशक्ताः प्लस च. ताः प्रजाः पशुवत् जीवन्ति. तेव्हा प्रजा, ती जी प्रजा होती ती प्रजा पशुवत् जीवन्ति, पशुप्रमाणे जीवन जगत होती. निकृष्ट अन्नं खादन्ति. तसंच निकृष्ट म्हणजेच खालच्या दर्जाची अन्न खात होती, शिळ अन्न खात होती, टाकलेलं अन्न खात होती. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुला जातः. तद्दृष्ट्वा तेव्हा ते पाहून, दृष्ट्वा म्हणजे पाहून, हे पाहून राजा चिंताकुलः जातः, राजा चिंताकुल झाला. तदा पुरोहित वदत. तेव्हा पुरोहित म्हणाला, तेव्हा त्याच्यासोबत जो पुरोहित होता त्या राजासोबत तो पुरोहित म्हणाला, हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू जातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू जातं, धनधान्य जे काही आहे, सर्व वस्तू जी आहे ती वस्तुतः खरोखर वसुंधराया उदरम एव वर्तते. वसुंधराया म्हणजे धरती मातेच्या, पृथ्वीच्या पोटातच असते. वर्तते म्हणजेच असते. लटलकार आत्मनेपदाचं क्रियापद. तत्प्राप्तुम यतस्व. ते मिळविण्याचा प्रयत्न कर. तत्प्राप्तुम ते, तत् म्हणजे ते, प्राप्तुम म्हणजे मिळविण्यासाठी, यतस्व म्हणजे प्रयत्न करणे, ते मिळविण्याचा प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थं धनुः सज्जीकृत. तदा म्हणजे तेव्हा पृथुभूपेन पृथुराजाने तदर्थम त्यासाठी धनुः सज्जीकृतम धनुष्यबाण जे होतं ते सज्जीकृत केलं, ते तयार केलं. म्हणजे त्याला सांगितलं होतं की त्याला पुरोहित म्हणतो की हे राजा, जे काही धनधान्य आहे ते कुठे आहेत, तर धरती मातेच्या पोटात आहेत. उदर म्हणजे पोटात आहेत, तेव्हा तू ते मिळविण्याचा प्रयत्न कर. त्यासाठी त्याला असं वाटतं, राजा असतो तो त्या राजाला वाटतं की आपल्याला जे मिळवायचं आहे ते धनुष्यबाणानेच म्हणजेच युद्ध करूनच आपल्याला ते मिळवता येईल. त्यासाठी तो आपलं धनुष्यबाण जो आहे तो तयार करतो. सज्जीकृत म्हणजे तयार करणे. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अवदत् च. तदा तेव्हा भूमी जी आहे ती स्त्रीरूपं धृत्वा, स्त्रीरूप धारण करून म्हणजे स्त्रीचं रूप घेऊन त्याच्या पुढे, त्या राजाच्या पुढे प्रकटिता प्रगटित होते आणि म्हणते. अभवत म्हणजेच होणे आणि अवदत म्हणजेच म्हणते, बोलायला लागते की हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुःशासकः वेन राजः राजधर्मस्य पालनं न अकरोत्.
तव पिता दुःशासकः, तुझे पिता जे होते, तुझे वडील जे होते, पिता म्हणजेच वडील, जनक, संस्कृतमध्ये दुसरा शब्द आहे पिताला जनक. तुझे जे जनक होते ते दुःशासक होते, म्हणजेच ते दुःशासक होते, म्हणजेच दुराचार करत होते, आचरण त्यांचं वाईट होतं. तर वेन राजा राजधर्मस्य, त्याच्या वडिलांचं नाव होतं वेन राजा. राजधर्मस्य पालनम न अकरोत, ते राजधर्माचं पालन करत नव्हते. न अकरोत, ना करोत संधी विग्रह होतो, न अकरोत, न प्लस अकरोत, ते करत नव्हते. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तदा मया चोरलुंठक भयात, तेव्हा, तदा म्हणजे तेव्हा, मया मी, चोरलुंठक भयात, चोर लुटारूंचा भयात म्हणजे चोर लुटारूंच्या भीतीने, भयात म्हणजे भीतीने, धनधान्य पुष्पफलानी, धनधान्य जे होते, या धर्तीवर जे जमिनीवर धनधान्य पुष्पफळ जे होती, फुलं फळं जी होती, धनधान्य जे होते, ते मम उदरे निहितानी, मी माझ्या उदरामध्ये, उदरे म्हणजे माझ्या पोटामध्ये, सप्तमी एकवचन, उदरे माझ्या पोटामध्ये, निहितानी लपवून ठेवले, निहितानी म्हणजेच लपवून ठेवणे. त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः, परंतु तू तर प्रजाहित दक्ष म्हणजेच वडिलांच्या अगदी विरुद्ध आहे. तू प्रजाहित दक्ष म्हणजेच प्रजेचं हित साधणारा राजा आहे. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. यदि जर तू तुझ्या प्रयत्नाने तू कृषी कार्य केलंस, कृषी कार्य करशील, रूट लकार जो आपण मागल्या वर्षी शिकलेलो आहे, कृषी कार्यम करोषि तर्हि अहम प्रसन्ना भविष्यामि, तेव्हाच मी तुझ्यावर प्रसन्न होईल. अतः धनु त्यज, म्हणून, अतः म्हणजे म्हणून, धनुष्याचा त्याग कर, त्यज म्हणजे त्याग कर, लोट लकार आहे इथे, मध्यम पुरुष एकवचन, त्यज, तेव्हा तू धनुष्याचा त्याग कर, ऑर्डर देत आहे, त्याग कर. खणित्राणी हलान कुद्दलकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनेही सह कृषिकार्य कुरु. खणित्राणी म्हणजेच खणण्यासाठी लागणारं कुदळ, पावळं, हलान हल, कुद्दलकानी हल, खणित्राणी म्हणजेच पावळं, हलान हल जे इथे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे, दाखवलेलं आहे, हल, कुद्दलकानी म्हणजेच कुदळ, तसंच लवित्राणी म्हणजेच विडा जो असतो आपल्याला शेतीमध्ये पाहिजे असतो तो विडा, च हस्ते गृहीत्वा, हे हातात घे, हस्ते हातामध्ये घे, गृहीत्वा घेऊन, आणि त्वांत अव्यय घेऊन, प्रजाजनेही लोकांसोबत, प्रजाजनेही म्हणजेच आपल्या प्रजेसोबत कृषी कार्य कुरु, प्रजेसोबत कृषी कार्य कर. भूमातु उपदेशः मनसि निधाय पृथुवैन्य नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. भूमातु म्हणजेच भूमातेचा उपदेश, मनसी निधाय मनामध्ये पकडून, मनसी निधाय मनामध्ये घेऊन, निधाय म्हणजे घेऊन, आणि निधाय लेबंतव्य आहे, मनामध्ये घेऊन, पृथुवैन्य पृथुराजा, नदीना मार्गम अवरुद्ध्य नदीचा मार्ग अडवून, अवरुद्ध्य म्हणजे अडवून, अवरुद्ध्य परत लेबंतव्य आहे, अडवून, कृषी कार्यार्थम जलस्य उपयोग अकरोत, कृषी कार्यार्थम जलस्य उपयोग, कृषी कार्यासाठी पाण्याचा उपयोग केला होता. वृष्टी जलसंचय कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत. वृष्टी जलसंचय पावसाचं जे पाणी असतं ते पाण्याचा सुद्धा त्याने संचय करून, साठा करून जलव्यवस्थापनम अकरोत, त्याने जलव्यवस्थापनम म्हणजेच पाण्याची व्यवस्था केलेली होती. दोन प्रकारे त्याने पाण्याची व्यवस्था केली होती, ती म्हणजे एक नदीचा मार्ग अडवून ते कृषी कार्यासाठी म्हणजेच शेतीसाठी वापरलं होतं त्याचा पाण्याचा उपयोग, आणि दुसरं म्हणजे पावसाच्या पाण्याचा साठा करून सुद्धा त्याने पाण्याची व्यवस्था केलेली होती. भूमी उर्वतमा कर्तुम प्रायत, भूमीला उर्वतमा म्हणजे सुपीक करण्याचा प्रयत्न केला, कारण ती जी जमीन होती ती शेतीसाठी योग्य नव्हती, पण सुरुवातीला त्याने ती शेतीसाठी योग्य केली. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन्,
तदनंतरम आणि त्यानंतर सुपीक करून त्यानंतर त्याने ती जमीन शेतीसाठी ती जमीन शेतीसाठी सुपीक केली आणि त्यानंतर त्या शेतीमध्ये धान्याची रोपण केलं. धान्याच्या बीजांचं त्यांनी रोपण केलं म्हणजेच रोवली, बीज टाकलं. नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. त्यानंतर त्याने विविध प्रकाराने नैकेभ्य अनेक प्रकारचे वृक्षेभ्य झाडांची विविध प्रकारांची बियांचं संकलन केलं म्हणजेच त्यांनी ती निवडली. संकलन केलं म्हणजे जमा केलं, निवडलं. चयनं म्हणजेच निवड केला. च परिश्रमेनं खूप परिश्रमाने त्याने आधी काय केलं, त्या संकलन केलं, त्यानंतर चयनं केलं म्हणजेच त्याची निवड केली. त्यानंतर अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्. बीजांचं संस्करण केलं म्हणजेच ती बी योग्य आहे का, पेरण्यास योग्य आहे का हे याच्यावर संस्करण केलं त्याच्यावर आणि संस्कार करून म्हणजेच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला रोवण्यासाठी योग्य करून वपणम म्हणजेच रोपण केलं. वपणम म्हणजेच त्याला रोवलं, त्याची पेरणी केली. वपणम करणे म्हणजेच पेरणी केली होती. पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुराणां उद्भूता. पर्जन्यानंतर मग काही दिवसांनी पाऊस पडला आणि पावसानंतर त्या रोवलेल्या बीजांना अंकुर फुटली. अंकुर उद्भूता. त्या अंकुर फुटलं, त्याला बारीक बारीक कोंब आले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्याच्या त्या लाभामुळे मग त्यानंतर काय झालं तर मग ती आता आपल्याला धान्य देऊ लागलेली होती. ते अंकुर फुटलं होते, ते मोठं झालं होतं, पीक आलं होतं त्या शेतीमध्ये आणि त्यामुळे सर्व प्रजाजन कशी झाली, ती संतुष्ट झाली, ती समाधानी झाली, ती सुखी झाली होती. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्या प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत्. आणि अशा प्रकारे हा राजा, जो पृथुवैन्य राजा होता, हा राजा कल्याणकारी राजा बनला. पृथ्वीवर म्हणजे ह्या पृथ्वीवर प्रशासने अग्रणी, प्रशासनामध्ये आणि म्हणजे शासन चालवण्यामध्ये, लोकांवर आपला दबाव ठेवण्यामध्ये म्हणजेच लोकांसोबत चर्चा करण्यामध्ये तो अग्रणी आणि जनसेवाव्रती, जनतेची सेवा करण्यामध्ये अग्रणी ठरला म्हणजे सगळ्यात प्रथम तो ठरलेला होता. एषः कल्याणकारी रूपः पृथिव्या प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत्. अशा प्रकारे त्याच्या वडिलांच्या अपोजिट तो विरुद्ध वागून तो एक चांगला राजा बनला होता. प्रजेचं हित साधणारा राजा बनला होता आणि प्रजेवरचं आपल्या राज्यातलं जे अशक्तपणा होतं, जे प्रजेमधला अशक्तपणा होता, जी कृषा होती, जे लोकांचं जीवन होतं, ते जीवन निकृष्ट अन्न जी खात होती, पशुव जीवन जे होतं ते जीवन त्यांनी दूर केलेलं होतं. अशा प्रकारे तो सगळ्या राजांमध्ये श्रेष्ठ असा राजा बनलेला होता. अशा प्रकारे हा पाठ होता, हा लेसन होता. यातला तुम्हाला भाषा अभ्यास पूर्ण लिहायचा आहे, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही परत विचारू शकता. मी भाषा अभ्यास सुद्धा घेईन. ओके, धन्यवाद.